भली मोठी मोठी गोडाम आहे. हां का, लय मोठी मोठी गोडाम आहे. एक गोडाम बघू शकता तुम्ही किती मोठी गोडाम जळालेली आहे. बघा अख्खी गोडाम जळाली, तिथे दिसते जळलेली सारखी, बघू शकता तुम्ही. सोसायटी एक नंबर आहे. मला तर पलावाची सर्वात कासारीव आणि गोल्डची सोसायटी आवडते. आणि बाकीचे आत्ता जे बनवलेली आहे ना, नंतर जे बनवली ते काही एवढं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता सकाळचे 10 वाजलेले, आज थोडं लेट निघालो. आता मी भाडं घेतले सावत नाक्याचा. आता बघू शकता बापगावच्या इकडे उभा आहे. कस्टमर गेले नाश्ता घ्यायला, त्यांना त्याच्याकरता बापगावच्या इकडे उभा आहे. मग आता जाऊया सावत नाक्याला. सावत नाक्यावरून तर काय पडणार नाही, परत आपल्याला इथं रिटर्न यायचं बापगावला. चला जाऊया मंडळी. मी आता बापगावचं सोनाळे बापगाव रस्त्यानं सावत नाका तर राईट मारून ना लॉजिस्टिक पारमान लॉजिस्टिक पार्कच्या इकडं आलं आहे, गोडामच्या साईडला. बघू शकता तुम्ही. इथं कस्टमरला सोडला, पाठीमागं भली मोठी मोठी गोडाम आहे. हां का, लय मोठी मोठी गोडाम आहे. एक गोडाम बघू शकता तुम्ही किती मोठी गोडाम जळालेली आहे. बघा अख्खी गोडाम जळाली, तिथे दिसते जळलेली सारखी, बघू शकता तुम्ही. एवढी मोठी गोडाम जळाली इथं, पूर्ण जळालेली. आता काय इन्शुरन्स काय भेटेल काय वेगळ्या गोष्टी, पण लोकांचे जे काम गेले ते वेगळं. लई जणांचे कामं पण गेले आणि गोडाम पण जळाली लई जणांचं. आता काय हादसा तर झालं नसेल, कारण की लई मोठी गोडाम असेल तर ते माणसं बाहेर निघून जातात, पण सामान सगळं जळून खाक होतात. जे गोडामध्ये जे लॉजिस्टिक असतात ना, ते सगळं जळून हे होऊन जातात. बघू शकता तुम्ही. लई म्हणतात पारामंट लॉजिस्टिकला आहे मी आता सध्या. आता इथनं तर आपल्याला काहीच भाडं नाही पडणार आहे. आता इथनं आपल्याला सरळ जायचं आहे बापगावच्या इकडं. बापगावच्या इकडं थांबायचं. चला मी दाखवतो कुठं थांबायचं, मग तिकडनं भाडं पडतं आहे. चला मंडळी, आता सावत नाक्यावरून बाहेर आलेली, आता बापगावच्या दिशेने चालले. हे बघू शकता सावत वजन काटा आहे, बापगावचा रस्ता आहे. आता बापगावच्या दिशेने चाललेली आहे. तर जाऊन आपण थोडंसं पुढे थांबूया. बघू शकता HP पेट्रोल पंप. बापगावला पण 2 पेट्रोल पंप आहे. काही HP आहे आणि पुढे अजून एक आहे. चला जाऊया बापगावला. मंडळी बापगावला तर काय पडलं नाही, थांबलं पण नाही मी आता आलो रौनक सिटीला. बघू शकता हे आपला पुढं रौनक सिटी आहे. भरपूर रिक्षावाले थांबले मागं. आता आम्ही पण आले इथं. काय पडत तर नाही वाटतंय, कारण पडलं असतं तर एवढे रिक्षावाले थांबले नसते. तर बघूया आपण पण थांबूया, काय पडतं आहे का. छोटी मोठी घेऊन निघायचं, कारण मोठीच्या आशेवर राहणार नाही, कारण मोठी पडणार नाही. भरपूर जणं थांबले त्यामुळे मोठी काय पडणार नाही, पण आपला छोटीच घेऊन निघायला पाहिजे. चला थांबूया आणि निघूया मग छोटे मोठे भाडं घेऊन. मंडळी आता भाडा वेडा मारून आता इथं थांबले आपण. बघू शकता तुम्ही, हे आमची काकाची गाडी. काका निवांत बसलाय. आता आपण जाते घरी, काय भाडा बिडा पडत नाही. चला घरी जाऊया, मग भाडा बिडा पडले की मारूया. मंडळी घरी आले जेवायला. मम्मीने काय बनवलं बघूया. डाळ आहे, शिमलाची सब्जी. चला जेवूया, मग काय जेवण करून परत जाऊया संध्याकाळी धंद्याला, आराम करून जेवण करून. मंडळी जेवायला घेतलं आता, या सगळ्यांनी जेवायला. हे डाळ भात आहे, बघू शकता, शिमलाची सब्जी आणि थोडं चुरमुरं घेतलं आहे खायला. आता डेली ब्लॉग बनवायला म्हणजे पूर्ण सगळं ब्लॉग बनवायला लागणार, मग चालू केलं आहे. आता या जेवायला, सगळं जेवण करून थोडं आराम करूया. आराम करून जाऊया धंद्याला. काल तर घरी आलं नव्हतं ना, मग आज दिवसभर होतं काल, म्हणून आज घरी आलं. भूक लागते लय जोरात. चला जाऊ द्या, जेवण करून निघायचं. मंडळी आता दुपारच्या वेळी जेवण बिवण करून आता निघालेली आहे मी. बघू शकता आता गाडी लावली इथं पोझिशनवर, मागं बसते निवांत. थोडं भाडा पडेलपर्यंत मागं बसते मी. पुढे पाय मोडून बसायला लागते ना, त्यामुळे आता झोपून उठून आलं म्हणून काय हे होत नाही बोलायची. आपण बसले सध्या, ते लोकेशन लावले पोझिशनवर. आता आपण चालू करूया लवकर. आता बघूया संध्याकाळचे कुठला भाडा पडते, ते उचलून जाते मी. चला मंडळी, कासारीवरचं भाडं भेटलं आपल्याला. आता पिकअप करायला चाललं आहे त्याला.
चला पिकअप करूया कासारी. मंडळी आता मी पोचले कासारीला. बघू शकता तुम्ही कस्टमरचं लोकेशन. आता मी इथं भाडं सोडलं आहे. आता इथं जर काय वाटत नाही आपल्याला लवकर पडणार आहे म्हणून. बघूया बाहेर जाऊन वेट करूया लवकर पडते की नाही. सोसायटी एक नंबर आहे. मला तर पलावाची सर्वात कासारी आणि गोल्डची सोसायटी आवडते. आणि बाकी जे आत्ता जे बनवलेली आहे ना, नंतर जे बनवले ते काही एवढे खास नाही वाटत. म्हणजे जुनी आहे, काय जुने सोनं म्हणतात ना तसंच. ते स्टेडियम आहे बघू शकता. आता इथं पोचलं. इथनं आता आतमध्ये पण थांबू शकता आणि बाहेर पण थांबू शकतो. तो बघा आतला मस्त झाडाबिड लावून बिल्डिंग बारका बिरका मस्त एकदम शांतशिष्ट सोसायटी आहे. आता आपण बघूया बाहेर. नाही मी तर म्हणते बाहेरच थांबणार आहे, कारण आतमध्ये थांबलं की बाहेरची भाडं पडत नाही आहे. बाहेरच जाऊया. आता आपण 2 नंबरच्या गेटच्या दिशेने चाललेले सध्या तरी. चला बाहेर जाऊन थांबूया. आपण गेटच्या बाहेर आलोय. आता आपण बाहेर थांबूया. बघू शकता बाहेरचा रस्ता पण असं झाडं बिडं लावलेली आहे. फक्त आणि फक्त एकच सोसायटीला हे रस्ता केले. एक सोसायटीमुळे हे रस्ता असं बनलेले आहे चांगला. नाहीतर एवढं बनली नसती माझ्या हिशोबाने. जर ती सोसायटी आतमध्ये राहिली नसती तर बघू शकता ते नदी आहे. हे नदीचं पाणी कधी कधी या रोडवर पण येतं आहे. जेव्हा डॅम बिम खोलतं आहे ना गेट, डॅमचं दार उघडलं की येतं आहे पाणी. चला थांबूया आपण साईड. रिव्हर रोड पार्कची बिल्डिंगची व्ह्यू मस्त दिसतं इथं. बघू शकता थोडं. आपण चालले. आपण मेन रोडकडे चालले. आता मेन रोडच्या दिशेने बघू शकता रिव्हर रोड पार्कच्या बिल्डिंग ते बारकीवाली आणि मोठीवाली ते नवीन बनलेली. आणि ही आपली खाडी. या खाडीचं पाणी या रोडवर पण येत आहे जेव्हा डॅमचं दार उघडतं आहे. आता आपण इथं थांबूया. इथं थांबलं की आपल्याला ना दोन्हीकडची भाडं पडेल. कासा रिओची आणि कासा गोल्डची दोन्हीकडची भाडं पडेल आपल्याला. तर बघा इथं थांबायचं आपल्याला. दिसलं इथं थांबलं की पल्ली समोरची पण भाडं पडेल आणि इकडची पण भाडं पडेल. आता पण थांबा. इथं गाडी आपण केली बंद. आता इथून बघूया काय ना काय पडेल. असं नाही पडलं तर आपल्याला ना मानपडाला जायला लागणार, कारण जास्त वेळ थांबू शकत नाही. संध्याकाळच्या टायमाला जर जास्त वेळ आपण एका ठिकाणी थांबलं तर धंदाची हे होते, धंदा मोडते. सकाळी तर एवढे धंदे झाले नाही धंदा, पण संध्याकाळच्या टायमाला जास्त आपण थांबायचं नाही आहे. आपण आता जाऊया मानपडाला. मी तुम्हाला सांगते मानपडाला जाऊया. थोड्या टायमात थांबून येतं, असं नाही की बिना थांबून. मानपडाला जाऊया. मानपडाला बघूया काय ना काय पडेल आपल्याला. आता लय करून जर घनसोली पडली ना, जर शिळपाटाचा ट्रॅफिक नसेल तर जाणार मी, जर असेल तर मी नाही जाणार. चला बघूया. मंडळी पलावाला काय भाडं पडलं नाही खालती. आता आपण चाललो डायरेक्ट मानपाडाला. आता हे ब्रिज फिरून जायला लागतंय, कारण तिकडे जायला असेल तर आपण तिथे खाली होतो बघू शकतो. आता हे ब्रिज फिरून जायला लागतंय. आता आपण जाऊया, कारण इथं काय पडलं नाही. झालं अर्धा तास वर बसलो होतं. आता काय करायला शकत नाही आपण, भाडं नाही पडलं की. आपण जाऊया पुढं. आता बघू शकतो वॉलचं काम चालू आहे. ह्या साईडला पण वॉल लावायला पाहिजे होती. तिकडचं प्रायव्हसी मेंटेन करायला वॉल लावलं आहे ते लोकांनी, आणि प्रायव्हसी आणि साऊंड प्रूफ दोन्ही. तेव्हा आपला ब्रिज कधी बनतात काय माहिती मानपाडाचा. बघू शकतो तुम्ही. त्याला झालं की कितका वर्षानंतर हे बनलं. आता तेव्हा कधी बनते काय माहिती. डोंबिवलीची मॉल, स्पेलिया मॉल डोंबिवलीचा. आपण जाऊया मानपाडाला थांबूया, कारण म्हणजे इकडं काय कुठं पडणारच नाही. चला पलावरनं काहीच भाडं पडलं नाही, तर मी इथं
तर रुनल गार्डन जे मानपाडाजवळ असते, रुनल गार्डनला आलो. आता इथं पण थांबले, 10 मिनटं झाले, इथं पण काहीच पडत नाही. थांबा 1 मिनिट, इथं पण काहीच भाडा पडत नाही आहे. आता बघूया थोडं थांबवतो. रुनल गार्डनवरून आपल्याला भाडा पडली चक्की नाकाची. आता आपण चक्की नाकाला पोचले, बघू शकता तुम्ही. आता इथनं तर पडणार नाही आज, कारण की आज भाडा नाही आहे. खरं सांगायला गेलं तर आज भाडा नाही. भाडा असलं असतं तर आज भेटलं असती, कारण इकडनं पण भाडं आले मस्त मस्त पडते. मेट्रो मॉलवरून, सूचक नाक्यावरून, चक्की नाक्यावरून या एरियामध्ये पण भाडा पडते. इथे अमे हॉस्पिटल आहे, अमे हॉस्पिटलवरून पण एकदम चांगली भाडं पडतात. आता बघूया इथनं काय पडतं की नाही. जर आपल्याला नाही पडल तर आपण डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण कंटाळा आला आज दिवसभर बसून. कुठं पण गेलं बसवलं. मग बसून आपल्याला आता भाडा बघताय कुठलं आलं, गेलं पण भाडं कुठलं आलं, गेलं पण. आता बसून दिवसभर कंटाळा आलाय. मग जास्त टाईम थांबली ना कंटाळाच येते. आता बघूया अजून अर्धा 1 तास थांबूया, काय पडतं की नाही आपल्याला, नाही तर डायरेक्ट घरी. व्हिडिओ बनत राहायचं मंडळी. जर व्हिडिओ तुम्हाला आवडता असेल ना, सबस्क्राईब करा मंडळी आणि लाईक पण करा. चला आता थांबा, बघूया इथनं काय पडतं की नाही. आता सूचक नाक्याला तर थांबून काय फायदा नाही, भाडा पडत नाही. आता आपण चाललो आहे पत्री पुलाकडे जाऊन थांबूया वेलपायर रोडला, की नाहीतर पत्री पुलाच्या जवळ 90 फीटला थांबूया. बघूया काय पडते की नाही का. आता काय जास्त टाईम पण थांबून काय फायदा नाही संध्याकाळचा. आज भाडा नाही आहे. चला आपण जाऊया थांबायला 90 फीटला. हे बघू शकता मेट्रो प्लाझाची बिल्डिंग, भारी दिसते. पावसाळा कलर धुतले ना, पाणी पडून धुतल्यानंतर ना भारी दिसतं, एकदम मस्त, एकदम झणझणाट. बघू शकता तुम्ही. मस्त दिसते. आता चला जाऊया मंडळी. आता 8 वाजलेले. आता मी सूचकला थांबलो, काय पडलं नाही तर मी आलो दुर्गाडीला. पण वेलफेअर रोडला नाही गेला, आता दुर्गाडीला आलो आहे. आता इथं पण थांबलं अर्धा तास, इथून काय पडलं नाही. आता आपल्याला जायचं घरी. आता लय झाले सवय. आज काय धंद्याच्या मूळ भाव झालेले नाही आहे. धंदे झाले, उद्या फ्रायडे, उद्या बघूया, उद्या धंदा होईल मला वाटतं. हां, आज तर झाली नाही, बघूया. चला उद्या जाऊया धंदा करायला. आता जाऊया घरी मंडळी. आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आकाश मराठी ब्लॉगवर. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि मंडळी तुमच्या आभारी.